नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मॉड्यूल 2 मध्ये. मी आहे चेतना. लर्न मी चेतना चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मॉड्यूल 1 मध्ये आपण सर्व गोष्टींचं फाउंडेशन पाहिलं. मॉड्यूल 2 मध्ये त्याच सर्व गोष्टींचा स्ट्रॅटेजिकली आणि प्रॅक्टिकली त्या सर्व गोष्टींचा डीप अभ्यास करणार आहोत. आणि आजचा टॉपिक आहे सर्वात जास्त वापरला जाणारा सोशल मीडिया मार्केटिंग. बरेच लोक दररोज इंस्टाग्रामवर पोस्ट टाकतात, रील्स टाकतात, ग्राफिक्स टाकतात, पण ना फॉलोअर्स वाढत ना व्ह्यूज येत, सेल्स तर खूप दूरची गोष्ट. असं का होतं बरं? कारण ते फक्त पोस्ट टाकतात, त्यामागे कोणतीही स्ट्रॅटेजी नसते, प्लॅनिंग नसते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींविषयी सखोल माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी देणार आहे, जी तुम्ही आजपासूनच तुमच्या अकाउंटसाठी, मग तुम्ही बिझनेस ओनर असो, फ्रीलान्सर असो किंवा पर्सनल ब्रँड तुम्हाला बिल्ड करायचा असो, तुम्हाला याचा उपयोग होईल. चला तर मग सुरू करूया. पण एक मिनटं, त्याआधी अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब कराल. आणि हो, हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की आपल्याला ही डिजिटल मार्केटिंग फ्री जर्नी अशी सुरू ठेवायची आहे. आधी एक चूक सांगते, जी 90% लोक करतात. लोकांना माहीतच नसतं ते त्यांचा ऑडियन्स कोणता आहे. उदाहरणातून समजून सांगते. फॉर एक्झाम्पल, तुमचं एक UPSC MPSCचं इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही डेली मोटिवेशनल कोट टाकतायत, हार्डवर्क पेज ऑफ, नेवर गिव्ह अप, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. ऐकायला छान वाटतं. मी मला एक गोष्ट सांगा, या सगळ्यातून तुमचा बिझनेस कसा ग्रो होणार आहे? हे सगळे मोटिवेशनल कोट्स तुम्हाला खरंच असं वाटतं का बिझनेस वाढवायला मदत करतील? सॉरी, पण नाही. याने तुमचा बिझनेस वाढणार नाही, कारण तुमच्या कॉन्टेंट आणि तुमच्या बिझनेसमध्ये काहीच कनेक्शन नाही आहे. सोशल मीडिया स्ट्रॅटेजीची पहिली पायरी आहे तुमची स्ट्रॅटेजी, तुमचं कॉन्टेंट आणि तुमचा बिझनेस याच्यामध्ये कनेक्शन असणं खूप जास्त गरजेचं आहे. ॲज अ इन्स्टिट्यूट, जर तुमचा गोल जास्तीत जास्त ॲडमिशन करणं, जास्तीत जास्त स्टुडंट्स एनरोल करणं हा असेल, तर तुम्ही स्टुडंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा प्रकारचा कॉन्टेंट क्रिएट केला पाहिजे आणि स्टुडंटला तुमच्यावर विश्वास बसेल, ज्यामुळे तुम्ही स्टुडंट्सचे प्रॉब्लेम डायरेक्ट ॲड्रेस करताय. फक्त ऑफर्सचे किंवा मोटिवेशनचे फोटोज टाकून ॲडमिशन वाढणार नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर फक्त प्रमोशनल कॉन्टेंट टाकला तर लोक तुम्हाला अनफॉलो करणार आहेत. पण हेच जर तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट टाकून लोकांना थोडी व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न केलात तर लोक तुम्हाला फॉलो करतील, प्लस तुमचे एनरोलमेंट वाढण्याचे चान्सेस देखील वाढतात. आधी एक चूक सांगते, जी 90% बिझनेस ओनर्स करतात. जे रोज कॉन्टेंट टाकतात, पण ते कोणासाठी टाकतायत हेच त्यांना माहीत नसतं. असा कॉन्टेंट बघून कोणीच तुमचा क्लास जॉईन करणार नाही आहे, कारण तुमचा बिझनेस आणि तुमचा कॉन्टेंट याच्यामध्ये काहीही कनेक्शन नाही आहे. सोशल मीडिया स्ट्रॅटेजीचा पहिला नियम, तुमचा कॉन्टेंट आणि तुमचा बिझनेस यामध्ये कनेक्शन असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल, जास्तीत जास्त स्टुडंट्स एनरोल व्हावे, हा जर तुमचा गोल असेल, तर तुम्हाला स्टुडंटचे प्रॉब्लेम ॲड्रेस करणारा कॉन्टेंट, तसेच स्टुडंटला तुमच्यावर विश्वास बसेल असा कॉन्टेंट टाकणं जास्त गरजेचं आहे. आता मी तुम्हाला एक फ्रेमवर्क देते, त्याचं नाव आहे कॉन्टेंट पिलर. याचा अर्थ तुमचं कॉन्टेंट 4 पिलरमध्ये आपण डिवाईड करणार आहोत. प्रत्येक पिलरचं काम एक वेगळं असणार आहे. पिलर 1, एज्युकेशनल कॉन्टेंट. हा कॉन्टेंट लोकांना शिकवतो, लोकांना व्हॅल्यू देतो, लोकांना तुमच्यावर ट्रस्ट ठेवण्यासाठी तुमची एक्सपर्टीज प्रूव्ह करण्याची संधी देतो. उदाहरण, UPSC कोचिंग असेल तर 5 करंट अफेअर्सचे वीकली प्रश्न आणि त्याचे एक्सप्लेनेशन. जर न्यूट्रिशनिस्ट असाल तर सकाळी उठल्यावर हे 3 पदार्थ खा, ज्याने तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होईल. अशा प्रकारचा कॉन्टेंट तुमच्या फीडवर सर्वात जास्त असायला हवा, कारण यानेच तुमची एक्सपर्टीज, तुमच्या लोकांचा विश्वास बसणार आहे. अशा प्रकारचा कॉन्टेंट कमीत कमी 40% तुमच्या फीडवर असला पाहिजे. पिलर 2, ट्रस्ट बिल्डिंग कॉन्टेंट. याच्यामध्ये येतं तुमचे टेस्टिमोनियल्स, तुमचे क्लायंटचे रिव्ह्यूज, तुमचे BTS, तुमची ओळख, तुमची स्वतःची ओळख, तुमची स्टोरी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्वतः क्लेम करणं की आमचे 500 स्टुडंट्स यावेळी पास झाले, त्यापेक्षा कोणीतरी एक जेन्युइन स्टुडंट जेव्हा सांगतो की हो, मी XYZ इन्स्टिट्यूटमधून प्रिपेअर केलं, तिथे माझा एक्सपिरियन्स कसा होता, खरं सांगते, हा एक रिव्ह्यू तुम्हाला कधीही जास्त रिवॉर्ड देणार आहे, कारण हे कॉन्टेंट लोकांना जेन्युइन वाटतात. अशा प्रकारचा कॉन्टेंट कमीत कमी 25% तुमच्या फीडवर असणं गरजेचं आहे. पिलर 3, एंगेजमेंट कॉन्टेंट. याच्यामध्ये येतात तुमचे ट्रेंडिंग रील्स, तुमचे ट्रेंडिंग ऑडिओज, तुमचे ट्रेंडिंग मेम्स वापरून कॉन्टेंट तयार करणं, पोल्स टाकणं, तुमच्या फॉलोअर्ससोबत क्वेश्चन अँड आन्सर्स करणं. अशा प्रकारच्या कॉन्टेंटने लोक फक्त तुमचा कॉन्टेंट बघत नाही, तर ते एंगेज होतात. आणि लक्षात ठेवा, एंगेजमेंटला अल्गोरिदम खूप चांगला रिवॉर्ड देतो.
एंगेजमेंट कॉन्टेंट साधारणतः 20% तुमच्या फीडवर असणं गरजेचं आहे. पिलर 4 प्रमोशनल कॉन्टेंट, हा तुमच्या फीडवर सर्वात कमी असला पाहिजे. यामध्ये येतात डायरेक्ट ऑफर्स, फॉर एक्झाम्पल 20% ऑफ, 50%, अशा प्रकारच्या कॉन्टेंटने तुम्ही लोकांना अर्जन्सी क्रिएट करून त्यांना तुमचं कस्टमर बनण्यात किंवा तुमची सर्व्हिस घेण्यामध्ये भाग पाडतात. लक्षात ठेवा, हा डायरेक्ट सेलिंगचा प्रकार आहे. हा तुमच्या फीडवर सर्वात कमी असला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही जर फक्त प्रमोशनल कॉन्टेंट टाकला तर लोक तुम्हाला अनफॉलो करतील. तुमच्या ब्रँडसोबत ते कधीच अलाइन होणार नाही. हेच तुम्ही फक्त एज्युकेशनल कॉन्टेंट टाकलात तर तुमचा सेल्स इम्पॅक्ट होईल. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रॉपर बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. आता एक प्रॅक्टिकल गोष्ट, आपण इंस्टाग्रामचा अल्गोरिदम कसा वर्क करतो हे समजून घेऊया. बऱ्याच लोकांना वाटतं इंस्टाग्राम हा फक्त फॉलोअर्स बघतो, पण तसं नाही आहे. इंस्टाग्राम या 3 गोष्टी बघतं. फर्स्ट, वॉच टाईम म्हणजेच रिटेन्शन. फॉर एक्झाम्पल, जर माझी रील 30 सेकंदाची आहे आणि लोक 3 सेकंदामध्ये स्क्रोल करतात, तर अशा वेळी इंस्टाग्राम माझं रील जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार नाही, डिस्ट्रीब्युशन करणार नाही. तुमच्या रीलचे पहिले 3 सेकंद खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. यालाच आपण हुक देखील म्हणतो. 2, एंगेजमेंट रेट. ऑडियन्सने केलेले लाईक्स, शेअर, कमेंट, सेव्स, शेअर्स या सगळ्यांना एंगेजमेंटमध्ये कन्सिडर केलं जातं. इंस्टाग्राम एंगेजमेंटला खूप जास्त रिवॉर्ड. तुमची एंगेजमेंट तुमच्या अकाउंट रीचच्या प्रपोर्शनमध्ये कॅल्क्युलेट केली जाते आणि जर ती चांगली असेल तर ती पुढे पुश केली जाते. म्हणून तुम्ही बघाल, जे रील जास्त सेव्ह, शेअर, कमेंट केले जातात त्याला अल्गोरिदम जास्त पुश कर. 3 आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी मी स्वतः एक्सपिरियन्स केली आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी. इंस्टाग्राम जे कॉन्टेंट क्रिएटर कन्सिस्टंटली पोस्ट करत असतात त्यांना जास्त रिवॉर्ड देत. आणि हो, कन्सिस्टंट पोस्टिंग म्हणजे आठवड्यातून एकदा नाही आहे, कमीत कमी आठवड्यातून 3 ते 4 पोस्ट तुम्ही केल्या पाहिजे. आता एक प्रॅक्टिकल वीकली पोस्टिंग स्ट्रॅटेजी देते जी तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. मंडे, एज्युकेशनल रील. तुमच्या इंडस्ट्रीमधली एखादी टिप किंवा मिथ बस्ट करा, लोकांना एज्युकेट करा. वेनसडे, ट्रस्ट बिल्डिंग पोस्ट, टेस्टिमोनियल्स, केस स्टडी किंवा तुमची स्वतःची जर्नी. फ्रायडे, एंगेजमेंट पोस्ट, त्यामध्ये तुम्ही पोल किंवा Q&A करू शकता. सॅटर्डे, संडे ट्रॅफिक जास्त असतं, अशा वेळी प्रमोशनल रील ज्यामध्ये तुम्ही डायरेक्टली लोकांना सेल करायचा किंवा तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस प्रमोट करण्याचा प्रयत्न करा. ऑफर, एनरोलमेंट किंवा डायरेक्ट प्रोडक्ट शोकेस. अजून एक महत्त्वाची गोष्ट, रीलचं किंवा पोस्टचं कॅप्शन करतानाही स्ट्रॅटेजी असणं फार गरजेचं आहे. तुमची कॅप्शन 3 पार्टमध्ये डिवाईड झाली पाहिजे. फर्स्ट, पहिल्या लाईनमध्ये क्युरिओसिटी तयार करा. सेकंड लाईनमध्ये मुख्य व्हॅल्यू किंवा कॉन्टेंट टाकायचा आहे. थर्डमध्ये CTA म्हणजेच कॉल टू ॲक्शन, की तुम्हाला लोकांनी काय ॲक्शन घ्यावी हे असं वाटतंय, जसं की लाईक करा, शेअर करा किंवा आत्ताच ऑर्डर करा, कमेंट करा, जे काही असेल. उदाहरण, जर तुमचं UPSC MPSC कोचिंग इन्स्टिट्यूट असेल तर 90% स्टुडंट्स करंट अफेअर्स प्रिपेअर करताना हीच चूक करतात. हे झालं हुक. नंतर कॉन्टेंट किंवा मेन व्हॅल्यूमध्ये ही चूक टाळण्यासाठी या सोर्सेसचा वापर करा. 3, CTA म्हणजेच कॉल टू ॲक्शन. ही रील तुमच्या इतर UPSC प्रिपेअर करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा किंवा तुम्हाला या गोष्टी माहिती होत्या का, खाली कमेंटमध्ये सांगा. हा झाला ॲक्टिव्ह सीट. अशा प्रकारे कॅप्शन लिहून तुम्ही लोकांना एंगेज करण्यासाठी परावृत्त करताय. आता आज आपण पाहिलेल्या सर्व गोष्टी एक रिअल लाईफ एक्झाम्पलमधून आपण समजून घेऊया. संदीप नावाचा एक फ्रीलान्सर आहे. त्यांनी पुण्यातल्या एका न्यूट्रिशनिस्टचे सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम घेतलं. जेव्हा काम घेतलं तेव्हा त्यांचे फॉलोअर्स फक्त 500 होते. संदीपने एज्युकेशनल कॉन्टेंट टाकायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल, प्रोटीन खायचे हे 4 फायदे, वेट लॉसबद्दलचे हे 4 गैरसमज जे तुम्हाला माहीत नव्हते, रात्री इनडायजेशन टाळण्यासाठी कोणते फूड्स अवॉइड करा, अशा प्रकारचा एज्युकेशनल कॉन्टेंट टाकायला सुरुवात केली. स्टेप 2, त्याने स्ट्रॉंग हुक लिहायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल, ही एक चूक तुम्ही जेवताना करताय ज्यामुळे तुम्ही दुप्पट कॅलरीज खाताय, असे हुक्स वापरून लोकांना एंगेज करून नंतर गोष्टी एक्सप्लेन करायला सुरुवात केली. स्टेप 3, ॲक्टिव्ह CTA ॲड केला. फॉर एक्झाम्पल, अशा अजून टिप्ससाठी कमेंटमध्ये टिप्स टाईप करा. स्टेप 4, आठवड्यातून 4 वेळा कन्सिस्टंट पोस्टिंग सुरू केली आणि रिझल्ट 4 महिन्यात 500 फॉलोअर्सचा आकडा 8,000वर जाऊन पोहोचला. फक्त फॉलोअर्स नाही वाढले, या अकाउंटला डेली 5 ते 10 नवीन इन्क्वायरीज यायला देखील सुरू झाल्या. यातून आपण काय शिकलो? स्ट्रॅटेजी प्लस कन्सिस्टन्सी इज इक्वल टू रिझल्ट.
नेहमी लक्षात ठेवा, सोशल मीडिया मार्केटिंग काही मॅजिक नाही आहे. ही फक्त स्ट्रॅटेजिकली केलं तर तुम्हाला रिझल्ट नक्की येतात. चला आता या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एक रेडी ॲक्शनेबल प्लॅनमध्ये बनवूयात. जर तुम्ही बिझनेस ओनर आहात तर तुमचे कॉन्टेंट पिलर ठरवा. तुमचं वीकली सोशल मीडिया कॅलेंडर प्रिपेअर करा. त्या प्रकारे कॉन्टेंट बनवून तुम्ही किंवा तुमच्या टीमने टाकायला सुरुवात करा. तुम्ही स्टुडंट असाल तर हे सगळं फ्रेमवर्क नीट शिकवून घ्या आणि कोणत्याही एका छोट्या ब्रँडवर फ्रीलान्सर म्हणून करायला सुरुवात करा. तोपर्यंत तुम्ही गोष्टी प्रॅक्टिकली करायला शिकणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होणार नाही आहे. आणि लक्षात ठेवा, इनिशियली पैसा कमवणं हा तुमचा गोल असला नाही पाहिजे. प्रॅक्टिस आणि कन्सिस्टन्सी यानेच तुमची ग्रोथ होणार आहे. आणि जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर लक्षात ठेवा, सोशल मीडिया मार्केटिंग ही सर्वात जास्त सेलिंग होणारी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी हे फ्रेमवर्क वापरू शकता आणि त्यांना विश्वास देऊ शकता. तुम्ही त्यांना प्रॉपर रोडमॅप दाखवू शकता. सिस्टमॅटिक कॉन्टेंट पिलर, सिस्टमॅटिक एक्झिक्युशन, कॅलेंडर, ग्रोथ प्लॅन, यामुळे तुम्हाला स्वतःला ॲज अ एक्सपर्ट म्हणून इस्टॅब्लिश करणं सोपं जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो, एक, तुमचं कॉन्टेंट आणि तुमचा बिझनेस याच्यामध्ये कनेक्शन असणं किती गरजेचं आहे. 2, कॉन्टेंट पिलर फ्रेमवर्क, एज्युकेशनल कॉन्टेंट, प्रमोशनल कॉन्टेंट, ट्रस्ट बिल्डिंग कॉन्टेंट आणि कमेंटमध्ये सांग. 3, इंस्टाग्राम अल्गोरिदम कसं काम करतं, वॉच टाईम, कन्सिस्टन्सी आणि एंगेजमेंट. 4, एक पूर्ण वीकली स्ट्रॅटेजी. 5, संदीपचं एक्झाम्पल घेऊन आपण हे पूर्ण फ्रेमवर्क समजून घेतलं. 6, या सर्वाचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बिझनेस ओनर, फ्रीलान्सर, स्टुडंट म्हणून तुम्हाला कसं करता येईल हे पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्टेंट मार्केटिंग अजून डीपली स्टडी करणार आहोत. रील्स, व्लॉग्स, पोस्ट नक्की काम कसे करतात, कोणतं कसं पोस्ट केलं गेलं पाहिजे, कसं लिहिलं गेलं पाहिजे, या सर्व गोष्टींविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. नमस्कार, मी चेतना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.